Hello students, good afternoon to all of you. So in yesterday's online lecture, we studied classification of monohydic alcohols. After that, we also studied classification of ethers, and then we finished nomenclature system in case of alcohols, phenols and ethers. तर कालच्या ऑनलाईन लेक्चरला लास्ट आर्टिकल आपण स्टडी केलं होतं, दॅट इज द नॉमेनक्लेचर सिस्टीम फॉर अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स. तर नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये आपण दोन सिस्टीम स्टडी केल्या. त्यातली एक पहिली सिस्टीम होती कॉमन नेम सिस्टीम आणि सेकंड सिस्टीम होती IUPAC सिस्टीम, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज IUPAC सिस्टीम. तर अशा प्रकारे आपण कालच्या लेक्चरला हे सर्व आर्टिकल्स आपण स्टडी केलेले होते. तर कालच्या लेक्चरला IUPAC सिस्टीम आपण स्टडी केलेलं आहे. तर होमवर्क म्हणून तुम्हाला काही इथे क्वेश्चन्स दिलेले आहेत, तर त्याच्यावरची थोडीशी आपण चर्चा करूया. तर पहिला क्वेश्चन आहे, गिव्ह IUPAC नेम्स ऑफ फॉलोइंग कंपाऊंड्स. तर खाली काही कंपाऊंड्स दिले, तर त्या कंपाऊंडचे आपल्याला IUPAC नेम्स डिराईव्ह करायचे आहेत. तर आता पहिले जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडचं IUPAC नेम आपण डिराईव्ह करूया. तर सुरुवातीला आपल्याला लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन अशी सिलेक्ट करावी लागेल. तर लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन कंटेनिंग हायड्रॉक्सी ग्रुप आपण सुरुवातीला सिलेक्ट केली. आता सिलेक्ट केल्यानंतर OH ग्रुप राईट साईडला आहे. तर त्या OH ग्रुप नंतरचा जो कार्बन ॲटम आहे त्या कार्बन ॲटमला लोखंड किंवा नंबर 1 द्यावा लागेल. अशा पद्धतीनं नंबरिंग जे आहे त्या नंबरिंग कार्बन चेनला नंबरिंग आपल्याला कशी द्यावं लागेल, राईट टू लेफ्ट. तर आपल्याला अशा प्रकारे राईट टू लेफ्ट नंबरिंग करावं लागेल. हा 1 नंबरचा कार्बन ॲटम, हा 2 नंबरचा, हा 3 नंबरचा, त्यानंतर हा 4 नंबरचा आणि हा 5 नंबरचा कार्बन ॲटम. तर अशा प्रकारे राईट टू लेफ्ट आपण त्याचं नंबरिंग केलं. आता नंबरिंग केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला साईड चेन किंवा सबस्टिट्यूट जे आहेत त्या साईड चेन किंवा सबस्टिट्यूएंटचं रिप्रेझेंटेशन करावं लागेल. आता 4 नंबरच्या कार्बन ॲटमवरती क्लोरीन ॲटम प्रेझेंट आहे, किंवा 2 आणि 3 नंबरच्या कार्बन ॲटमवरती मिथिल ग्रुप प्रेझेंट आहेत. मग आता जी साईड चेन आहे किंवा जे सबस्टिट्यूएंट्स आहेत त्याच्यामध्ये अल्फाबेटिकली आपल्याला ऑर्डर फॉलो करून सबस्टिट्यूएंट रिप्रेझेंट करावे लागतील. तर साईड चेनमध्ये एक क्लोरीन अटॅच झालेला आहे, म्हणजे क्लोरीनमधला C, आणि साईड चेन दुसऱ्या 2 साईड चेन्स आहेत मिथिल ग्रुप आहेत. त्या मिथिल ग्रुपमधला M, म्हणजे C आणि M कम्पेअर केलं तर अल्फाबेटिकली C कम्स फर्स्ट. त्यामुळे सुरुवातीला नेमिंग करत असताना त्या क्लोरीनचं पहिल्यांदा आपल्याला नेमिंग करावं लागेल. म्हणून नेमिंग काय होईल, 4 क्लोरो. त्यानंतर 2 साईड चेन ज्या प्रेझेंट आहेत त्या 2 मिथिल ग्रुप्स 2 नंबरचा कार्बन ॲटम आणि 3 नंबरच्या कार्बन ॲटमवरती प्रेझेंट आहे. दॅट्स वाय 2, 3. त्यानंतर 2 मिथिल ग्रुप आहे म्हणून प्रेफिक्स काय, डाय, आणि साईड चेन जी आहे ती मिथिल आहे. सो 4 क्लोरो 2, 3 डाय मिथिल. त्याच्यानंतर टोटल जे कार्बन ॲटम आहेत ते टोटल कार्बन ॲटम किती आहेत, 5. त्यामुळं पॅरेंट अल्केन असेल पेंटेन,
आणि पेंटेनमधला ई रिप्लेस करावा लागेल आपल्याला, म्हणजे पेंटॅन. त्यानंतर OH ग्रुप जे आहे त्या OH ग्रुपचा लोखंड 1 आहे. 1 नंबरच्या कार्बोनेटवरती OH ग्रुप प्रेझेंट आहे. आणि फायनली आपल्याला IUPAC सफिक्स दॅट इज OL रिप्रेझेंट करावं लागेल. तेव्हा पहिलं जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडचं नेमिंग काय झालं, 4-chloro-2,3-dimethyl pentane 1 ऑल. तर अशा प्रकारे हे पहिले जे कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडचं आपण IUPAC नेम आपण समजावून घेतलं. त्याच्यानंतर सेकंड कंपाऊंड जे आहे ते सेकंड कंपाऊंड इथर ह्या फॅमिलीमधलं आहे. तर आता इथं जो डायव्हॅलंट ऑक्सिजन आहे तर त्या डायव्हॅलंट ऑक्सिजनला राईट साईडला इथिल ग्रुप आहे आणि लेफ्ट साईडला कुठला ग्रुप आहे, प्रोपेन ग्रुप आहे. तर तिथं आता लॉंगेस्ट अल्किल ग्रुप हा प्रोपिल ग्रुप आहे. लॉंगेस्ट अल्किल ग्रुप हा प्रोपिल ग्रुप आहे. त्याला पॅरेंट अल्किन कन्सिडर करायचा. आणि स्मॉलेस्ट अल्किल ग्रुप कुठला आहे, इथिल ग्रुप आहे. तर त्या इथिल ग्रुपला ऑक्सिजन बरोबर कन्सिडर करायचं, म्हणजे इथॉक्झी. तर जर नंबरिंग केलं तर ह्या कार्बोनेटमला 1 नंबर, ह्या कार्बोनेटमला 2 आणि इथं 3. तर 2 नंबरच्या कार्बोनेटवरती काय प्रेझेंट आहे, इथॉक्झी ग्रुप प्रेझेंट आहे. दॅट्स वाय 2 इथॉक्झी. आणि एकूण कार्बनची संख्या किती आहे, 3. त्यामुळं काय होईल, प्रोपेन, 2 इथॉक्झी प्रोपेन. तर अशा पद्धतीनं सेकंड कंपाऊंडचं IUPAC नेम आपल्याला डिराईव्ह करता येईल. त्यानंतर तिसरं कंपाऊंड जे आहे त्या तिसऱ्या कंपाऊंडमध्ये पॅरेंट कंपाऊंड जे आहे, बेंझिन रिंगला डायरेक्ट OH ग्रुप अटॅच झाला, म्हणजे पॅरेंट कंपाऊंड कुठला आहे, फिनॉल. तर आता पॅरेंट कंपाऊंड फिनॉल आहे. आता OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच झाला आहे त्याला 1 म्हणावं लागेल. आणि मग क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज नंबरिंग करायचं ते आपल्याला ठरवं लागेल. तर इथं दोन्ही पद्धतीने नंबरिंग केलं तर ॲन्सर आपलं करेक्टच येणार आहे. तर हा 2 नंबरचा कार्बोनेटम, हा 3 नंबरचा कार्बोनेटम, हा 4, हा 5 आणि हा इथला 6. तर आता 2 आणि 6 याच्यावरती मिथिल ग्रुप प्रेझेंट आहेत, म्हणून नेमिंग काय होईल, 2,6. 2 मिथिल ग्रुप आहेत त्यामुळे 2,6 डाय मिथिल. आणि पॅरेंट कंपाऊंड कुठला आहे, फिनॉल. तर अशा प्रकारे IUPAC रूल्स जर माहीत असतील तर कुठल्याही कंपाऊंडचा आपल्याला IUPAC नेम डिराईव्ह करता येईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेम द फॉलोइंग कंपाऊंड्स अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टीम. आता IUPAC सिस्टीमनुसार खाली दिलेल्या कंपाऊंडचं काय करायचं आहे, नेमिंग करायचं आहे. तर आत्ताच रूल्स जे स्टडी केले त्या रूल्सचा वापर करून आपल्याला नेमिंग डिराईव्ह करता येईल. तर अशा प्रकारे होमवर्कसाठी काही क्वेश्चन्स दिले आहेत, तर ते क्वेश्चन्स घरी तुमच्या वहीमध्ये सॉल्व करा. सो आफ्टर स्टडिंग नॉमेनक्लेचर सिस्टीम, देन वी आर गोइंग टू स्टडी प्रिपरेशन मेथड्स. आता नॉमेनक्लेचर सिस्टीम झाल्यानंतर प्रिपरेशन मेथड्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. तर आता सुरुवातीला अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स याच्यामध्ये सुरुवातीला अल्कोहोलच्या प्रिपरेशन मेथड्स आपण स्टडी करूया. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स. आता पहिली जी मेथड आहे त्या मेथडचं नेमिंग काय बघा, फ्रॉम अल्किल हॅलाइड. आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला अल्कोहोल तयार करायचा आहे. तो अल्कोहोल कुठल्या स्टार्टिंग मटेरियलपासून तयार करायचा आहे, अल्किल हॅलाइड.
तर त्या अल्किल हॅलाइडपासून जर अल्कोहोल तयार करायचं असेल तर त्या अल्किल हॅलाइडचं काय करावं लागतं, वी हॅव टू कॅरी आउट हायड्रोलायसिस ऑफ अल्किल हॅलाइड विथ ॲक्वेस अल्कली ऑर मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. तर अल्किल हॅलाइडचं हायड्रोलायसिस ॲक्वेस अल्कली किंवा मॉइस्ट सिल्वर ऑक्साईडनं करणं गरजेचं आहे, तर आपल्याला अल्कोहोल प्रिपेअर करता येईल. तर रिॲक्शन कशा प्रकारची आहे बघा. सो अल्किल हॅलाइड वेन बॉइल्ड ऑर हीटेड विथ aqueous alkali like NaOH or KOH, it undergoes hydrolysis and gives corresponding alcohols. तर रिॲक्शन कशा प्रकारचे आहे, अल्किल हॅलाइड घेतलं आपण, त्या अल्किल हॅलाइडला जर बॉईल केलं ॲक्वेस अल्कली लाईक NaOH और KOH बरोबर बॉईल केलं तर काय होतं, करस्पॉन्डिंग अल्कोहोल आपल्याला मिळतात. तर अशा प्रकारे ही जी पहिली मेथड आहे, ही पहिली मेथड अशा प्रकारची आहे. आता जनरल रिॲक्शन आपण रिप्रेझेंट करूया. अल्किल हॅलाइड म्हणजे जनरल फॉर्म्युला काय आहे, RX प्लस या अल्किल हॅलाइडचं हीटिंग आपल्याला कोणाबरोबर करायचं आहे, सोडियम हायड्रॉक्साईड किंवा KOH, आणि हे कसं आहे, ॲक्वियस आहे. तर इथं आपल्याला काय तयार झालेलं मिळतं, अल्कोहोल तयार झालेलं पाहायला मिळतं, दॅट इज ROH. आणि बाय प्रोडक्ट जो आहे तो बाय प्रोडक्ट काय असेल, NaX. बाय प्रोडक्ट काय तर होईल, NaX. तर आता अशा पद्धतीनं ही रिॲक्शन आपल्याला कॅरी आउट करता येते. तर लक्षात घ्या, अल्किल हॅलाइड ऑन हीटिंग विथ डायल्यूट अल्कली गिव्स करस्पॉन्डिंग अल्कोहोल. तर आता जनरल रिॲक्शन स्टडी केल्यानंतर याचं आपल्याला ॲक्च्युअल एक एक्झाम्पल आपण स्टडी करूया. तर आता अल्किल हॅलाइड जे आहे ते अल्किल हॅलाइड ह्या रिॲक्शनमध्ये कोण घेतलेलं आहे, मिथिल आयोडाईड घेतलेलं आहे. तर रिॲक्शन कशी बघा, मिथिल आयोडाईड ऑन बॉइलिंग विथ ॲक्वियस KOH गिव्स मिथिल अल्कोहोल. तर मिथिल आयोडाईड जो आहे अल्किल हॅलाइड आहे, हे अल्किल हॅलाइड घेतल्यानं त्या अल्किल हॅलाइडचं हीटिंग कोणाबरोबर केलं आहे, ॲक्वियस NaOH बरोबर केलेलं आहे. तर काय होतं, तर CH3 मधला आय जो आहे तो आय रिप्लेस होतो, कशाने रिप्लेस होतो, OHनं. म्हणजे इथं काय तर होईल, CH3OH. आणि रिप्लेस झालेला जो आय आहे तो कशाला कंबाईन होतो, पोटॅशियमला कंबाईन होतो. म्हणजे बाय प्रोडक्ट काय मिळेल आपल्याला, पोटॅशियम आयोडाईड, दॅट इज Ki. किंवा आणखीन एखादं एक्झाम्पल आपण स्टडी करूया. फॉर एक्झाम्पल C2H5Br. C2H5Br त्याचं कॉमन नेम काय आहे, इथिल ब्रोमाइड, किंवा आयुपॅक नेम काय आहे, ब्रोमोइथेन. सो इथिल ब्रोमाइड ऑन हीटिंग विथ NaOH, इथिल ब्रोमाइड ऑर हीटिंग विथ aqueous NaOH, then it produces corresponding alcohol. तर आता इथं हा जो Br आहे तो Br ह्या Na कंबाईन होईल, आणि जो OH आहे तो OH ह्या C2H5ला अटॅच होईल. म्हणजे बाय प्रोडक्ट काय मिळेल आपल्याला, C2H5OH, त्याचं नाव आहे इथिल अल्कोहोल. आणि बाय प्रोडक्ट काय मिळेल आपल्याला, NaBr. तर आपण ही रिॲक्शन आता स्टडी केली. तर C2H5Br म्हणजे इथिल ब्रोमाइड ऑन बॉइलिंग विथ aqueous NaOH, it gives ethyl alcohol or its name is ethanol. IUPAC नेम त्याचं इथॅनॉल आहे. त्यानंतर अल्किल हॅलाइड जे आहेत त्या अल्किल हॅलाइडचं हायड्रोलायसिस
मॉइस्ट सिल्वर ऑक्साईडने सुद्धा करता येतो. सो अल्किल हॅलाइड्स ऑन बॉइलिंग विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड अंडरगोज हायड्रोलायसिस अँड फॉर्म्स करस्पॉन्डिंग अल्कोहोल. तर अल्किल हॅलाइड जे आहे त्या अल्किल हॅलाइडला बॉईल केलं. कोणाबरोबर बॉईल केलं? मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड. मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड, सिल्वर ऑक्साईडचा फॉर्म्युला काय आहे? Ag2O. तर मग काय होतं? इट अंडरगोज हायड्रोलायसिस अँड फॉर्म्स करस्पॉन्डिंग अल्कोहोल. सो AgOH डज नॉट एक्झिस्ट. देअरफॉर silver oxide suspended in water behaves as AgOH. तर AgOH एक्झिस्ट होत नाही, तर ते कसं प्रिपेअर करता येतं? सिल्वर ऑक्साईड सस्पेंडेड इन वॉटर, इट बिहेव्स ॲज AgOH. तर याच्या रिॲक्शन जे आहेत ते रिॲक्शन आता आपण स्टडी करूया. तर एक एक्झाम्पल घेतलं आहे अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइड कुठलं घेतलेलं आहे? इथिल ब्रोमाइड. सो इथिल ब्रोमाइड ऑन रिॲक्टिंग विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड or ethyl bromide on heating with moist silver oxide, so formation of AgOH takes place, and then here this product is formed, that is ethyl alcohol. So there will be the formation of ethyl alcohol takes place. तर अशा पद्धतीनं एक रिॲक्शन इथं आपण स्टडी केली. त्याच्यानंतर दुसरी रिॲक्शन आहे बाय ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन्स. सो अल्किन्स आर ऑफ टू टाइप्स. फर्स्ट वन इट इज द सिमेट्रिकल अल्किन अँड सेकंड वन इज द अनसिमेट्रिकल अल्किन. तर अल्किनचे दोन टाईप्स आहेत, ते गेल्या वर्षी तुम्ही स्टडी केलेलं आहे, सिमेट्रिकल अल्किन आणि अनसिमेट्रिकल अल्किन. तर आता सुरुवातीला सिमेट्रिकल अल्किनची रिॲक्शन सल्फ्युरिक ॲसिड बरोबर आपल्याला करायची आहे. बाय ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन म्हणजे काय? तर बाय ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अल्किन म्हणजे काय? तर इथं रिॲक्शन जे आहे ती रिॲक्शन कशा प्रकारे कॅरी आउट करावी लागणार आहे? तर सिमेट्रिकल अल्किन घ्यायचं आणि त्याची रिॲक्शन कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड बरोबर करायची आहे. तर आता सिमेट्रिकल अल्किन जे आहे ते सिमेट्रिकल अल्किन इथिन घेतलं आहे. सिमेट्रिकल आहे कारण डबल बॉन्डच्या सेंटरमधून जर लाईन पासआउट केली तर लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला सारखेच फ्रॅगमेंट्स मिळतात. म्हणून ते इथिन हे जे आहेत, इथिन इट इज द सिमेट्रिकल अल्किन. सो इथिन व्हेन इट इज रिॲक्टेड विथ सल्फ्युरिक ॲसिड दॅट इज H2SO4. तर आपल्याला रिॲक्शन सोपीच आहे म्हणून H2SO4 असं न रिप्रेझेंट करतात. कसं रिप्रेझेंट केलेलं आहे? HOSO3H. HOSO3H म्हणजेच H2SO4. तर इथिन जे आहे, सो इथिन ऑन रिॲक्शन विथ कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड it is gets converted into ethyl hydrogen sulfate. So this ethyl hydrogen sulfate on boiling with water, it is then converted into ethanol. तर अशा प्रकारे इथिन जे आहे ते इथिनचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? इथॅनॉलमध्ये झालं. परंतु इथिनचं कन्व्हर्जन इथॅनॉलमध्ये होत असताना दोन स्टेप्स आहेत. पहिल्या स्टेपमध्ये कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडची रिॲक्शन आणि दुसऱ्या स्टेपमध्ये इथिल हायड्रोजन सल्फेटचं काय करायचं आपल्याला? बॉइलिंग विथ वॉटर करायचं आहे. ही झाली सिमेट्रिकल अल्किनची रिॲक्शन. आता नेक्स्ट आपण स्टडी करूया दॅट इज द अनसिमेट्रिकल अल्किन. सो अनसिमेट्रिकल अल्किन ऑन रिॲक्टिंग विथ कोल्ड अँड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड
to produce alkyl hydrogen sulfate, which on hydrolysis gives secondary alcohol, and this reaction is known as, or this reaction follows Markovnikov's rule. तर इथं काय झालेलं आहे, तर इथं सिमेट्रिकल अल्किन जे आहे ते सिमेट्रिकल अल्किन कुठलं घेतलेलं आहे, इथिन, CH डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड CH2, हे CH2 डबल बॉन्ड CH2 असं न लिहिता थोडंसं आपल्याला सोपं जाऊन ह्या पद्धतीने आपण लिहिलेलं आहे. तर इथं इथिनची रिॲक्शन कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड बरोबर केली तर पहिल्या स्टेपमध्ये काय तयार झाला, इथिल हायड्रोजन सल्फेट तयार झाला. त्यानंतर ह्या इथिल हायड्रोजन सल्फेटची रिॲक्शन हॉट वॉटरबरोबर केली तर कुणाचं फॉर्मेशन झालेलं पाहायला मिळालं आपल्याला, इथॅनॉल किंवा इथिल अल्कोहोलचं फॉर्मेशन झालेलं पाहायला मिळेल. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन ऑफ अनसिमेट्रिकल अल्किन. आता वरती आपण सिमेट्रिकल अल्किनच्या बाबतीमध्ये रिॲक्शन स्टडी केली, आता अनसिमेट्रिकल अल्किनच्या बाबतीत रिॲक्शन स्टडी करूया. सो अनसिमेट्रिकल अल्किन when reacts with cold concentrated sulfuric acid to produce alkyl hydrogen sulfate, which on hydrolysis gives second alcohol, and this reaction follows Markovnikov's rule. तर ठीक आहे, आता आपण थोडंसं रिॲक्शनकडे आपण जाऊया. तर इथं रिॲक्शन कशा प्रकारचे आहे बा, अनसिमेट्रिकल अल्किन दॅट इज CH3 CH डबल बॉन्ड CH2 अनसिमेट्रिकल आहे. आता हे आहे प्रोपिन, इथं बरोबर बरोबर बॉन्डच्या सेंटरमधून लाईन पासआउट केली तर दोन फ्रॅगमेंट्स तयार होतात, एका बाजूला CH3CH आणि एका बाजूला CH2. म्हणजे हे जे अल्किन आहे ते अल्किन कसं असणार आहे, अनसिमेट्रिकल अल्किन निश्चित असणार आहे. सो अनसिमेट्रिकल अल्किन ऑन रिॲक्टिंग विथ कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड इट प्रोड्युसेस अल्किल हायड्रोजन सल्फेट. तर त्यावरून काय तयार होतं, अल्किल हायड्रोजन सल्फेट तयार होतो. अँड अल्किल हायड्रोजन सल्फेट विच ऑन हायड्रोलायसिस, अल्किल हायड्रोजन सल्फेट ऑन हायड्रोलायसिस, अल्किल हायड्रोजन सल्फेटचं हायड्रोलायसिस केलं तर काय म्हणतं, सो अल्किल हायड्रोजन सल्फेट ऑन हायड्रोलायसिस गिव्स सेकंडरी अल्कोहोल. तर इथं सेकंडरी अल्कोहोल ह्या रिॲक्शनमध्ये तयार होतो. अँड धिस रिॲक्शन फॉलोज मार्कोनिकॉव्हस रूल. तर ही रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन मार्कोनिकॉव्हस रूलनुसार प्रोसीड झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर त्याच्या पुढची रिॲक्शन आहे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स. हायड्रोबोरेशन दॅट इज ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स किंवा रिॲक्शनला आपण फ्रॉम अल्किन असं सुद्धा म्हणू शकतो. आता रिॲक्शन कशा प्रकार, सो डायबोरेन दॅट इज B2S6, डायबोरेन रिॲक्ट्स विथ अल्कली. तर जे डायबोरेन आहे ते डायबोरेनमधला काय होतं, सो डायबोरेन दॅट इज द B2S6. तर आता रिॲक्शन आपण जी स्टडी करतोय त्या रिॲक्शनचं नाव आहे हायड्रोबोरेशन रिॲक्शन किंवा त्यालाच आपण ऑक्सिडेशन ऑफ अल्किन असं म्हणतो. सो विथ डायबोरेन किंवा डायबोरेन रिॲक्ट्स विथ अल्किन, डायबोरेनची रिॲक्शन जर अल्किन बरोबर केली तर काय होतं, सो डायबोरेन रिॲक्ट्स विथ अल्किन टू फॉर्म ट्राय अल्किल बोरेन ॲज ॲडिशन प्रॉडक्ट. तर ट्राय अल्किल बोरेन जे आहे ते ट्राय अल्किल बोरेन तयार होतं.
So this trialkyl boron, it on oxidation it produces alcohol. तर त्याचं ऑक्सिडेशन केलं, ऑक्सिडायझिंग एजंटनं जर ऑक्सिडेशन केलं तर अल्कोहोल तयार झालेलं पाहायला मिळेल. सो दिस इज अँटी मार्कोनिक ऑफ हायड्रेशन ऑफ अल्किन. तर इतर रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन अँटी मार्कोनिक ऑफ रूलनुसार प्रोसीड होते. तर आता रिॲक्शन मधलं एक्झाम्पल आपण स्टडी करूया. आता पहिले एक्झाम्पल आहे, तर ह्या अल्किनचं नाव आहे प्रोपिन. तर प्रोपिनची रिॲक्शन हे आहे B2H6. तर प्रोपिनची रिॲक्शन डाय बरोबर केली तर इथं हा प्रॉडक्ट तयार झाला, अल्किन हा प्रॉडक्ट तयार झाला. तर डायबरोनची रिॲक्शन इथं अल्किन बरोबर केली आणि रिॲक्शन इट इज कॅर्ड आउट इन प्रेझेन्स ऑफ टेट्राहायड्रोफ्युरॉन ॲज अ सॉल्व्हंट. देन इट गिव्स ट्रायअल्किल बोरेन. तर ट्रायअल्किल बोरेन तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सो विच ऑन ऑक्सिडेशन फर्दर विथ हायड्रोजन पेरॉक्साईड इन अल्कलाइन मीडिया गिव्स अल्कोहोल. तर अशा प्रकारे ही रिॲक्शन असलेली आपल्याला पाहायला मिळेल. तर इथं प्रोपिन घेतलं आहे, प्रोपिन ऑन रिॲक्शन विथ डायबोरेन that is B2H6, it produces a compound, and that compound on reacting with again another member of propene, it produces this intermediate product, and finally here we can get propan1-ol. तर इथं अँटी मार्कोनिक ऑफ रूल फॉलो झालेलं पाहायला मिळेल. आता इथं ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन आपण फिनिश केली. तर ह्या रिॲक्शनमध्ये लक्षात ठेवा, when diboron that is B2H6 in tetrahydrofuran, alkene undergoes addition reaction. तर इथं अल्किन जे आहे ते अल्किन ॲडिशन रिॲक्शन फॉलो करतो टू गिव डायअल्किल बोरेन विच ऑन ऑक्सिडेशन विथ हायड्रोजन पेरॉक्साईड इन अल्कलाइन मीडियम गिव्स अल्कोहोल. त्यानंतर हायड्रोबोरेशन मेथड झाल्यानंतर नेक्स्ट आहे बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल ग्रुप्स किंवा कार्बोनिल कंपाऊंड्स. आता कार्बोनिल कंपाऊंडचं रिडक्शन केल्यानंतर सुद्धा आपल्याला काय तयार करता येतं, तर अल्कोहोल तयार करता येतं. म्हणून मेथडचं नाव आहे बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. तर त्यामध्ये पहिलं आहे बाय रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. तर अल्डिहाइड्स किंवा कीटोन जे आहेत ते कसे आहेत, कार्बोनिल कंपाऊंड्स आहेत. बाय रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स हे कार्बोनिल कंपाऊंड्स आहेत. तर रिॲक्शन कशा प्रकारे आहे बघा, अल्डिहाइड ऑन रिडक्शन विथ हायड्रोजन अँड निकेल इट प्रोड्युसेस प्रायमरी अल्कोहोल. आणि कीटोन्स ऑन रिडक्शन विथ H2Ni or LiAlH4 gives secondary alcohol. तर चौथी जी मेथड आपण स्टडी करतोय बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. तर कार्बोनिल कंपाऊंडमध्ये अल्डिहाइड आहे, कीटोन आहे. तर त्यामुळे ह्या रिॲक्शन कॉन्सन्ट्रेट केल्या तर फार अवघड जात नाही.
फक्त वारंवार ह्या वाचत असताना ह्या रिॲक्शन वारंवार वहीवरती लिहिणं आवश्यक आहे. तर आता आपण स्टडी करतोय बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. तर कार्बोनिल कंपाऊंड ज्याच्यामध्ये C डबल बॉन्ड O ग्रुप होता असे कार्बोनिल कंपाऊंड्स. सो पहिल्या मेथडचं नाव आहे बाय रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स. रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड असं हेडिंग आहे ॲक्च्युली 4 नंबरला, बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. परंतु कार्बोनिल कंपाऊंडमध्ये अल्डिहाइड येतं, कीटोन येतं, त्यामुळं पुढे म्हणलेलं आहे बाय रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. तर अल्डिहाइड्स आणि कीटोन्स यांचं रिडक्शन होत असताना अल्डिहाइडचं रिडक्शन इझिली होतं आहे. So aldehydes on reaction with H2, that is H2 in presence of nickel. So aldehyde on reduction with H2Ni or LiAlH4 gives primary alcohol. Similarly, ketones on reduction with H2Ni or LiLH4 gives secondary alcohols. तर आता इथं काही रिॲक्शन आपण स्टडी करूया. आता शेवटची जी मेथड आहे त्या मेथडचं नाव आहे बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. मग आता कार्बोनिल कंपाऊंड जे आहेत त्या कार्बोनिल कंपाऊंडमध्ये अल्डिहाइड्स आणि कीटोन्स हे कार्बोनिल कंपाऊंड आहेत, त्यांचं रिडक्शन आपण स्टडी करतो आहे. तर अल्डिहाइडचं रिडक्शन निकेल इन प्रेझेन्स ऑफ H2 गेलं तर प्रायमरी अल्कोहोल, आणि कीटोनचं रिडक्शन केलं LiLH4 किंवा H2 इन प्रेझेन्स ऑफ निकेल तर इथं सेकंडरी अल्कोहोल तयार झालेलं पाहायला मिळेल. तर इथे जनरल रिॲक्शन इथं रिप्रेझेंट केलेलं आहेत RCHO दॅट इज अल्डिहाइड. अल्डिहाइडचा हा जनरल फॉर्म्युला आहे RCHO. त्या RCHOचं जर आपण रिडक्शन निकेल किंवा प्लॅटिनम ह्या कॅटलिस्टने केलं तर आपल्याला काय प्रॉडक्ट मिळतो RCH2OH दॅट इज प्रायमरी अल्कोहोल. आणि जर कीटोन असेल तर त्यांची रिॲक्शन ह्या H2Ni बरोबर किंवा LiH4 किंवा H3O बरोबर केलेली नसते. तर इथं हे जे कीटोन आहे त्या कीटोनचं परत रिडक्शन केलेलं आहे. कीटोनचं रिडक्शन केलं तर आपल्याला सेकंडरी अल्कोहोल मिळतं. म्हणजे आपल्याला अल्डिहाइड हे स्टार्टिंग मटेरियल घेतलं तर प्रायमरी अल्कोहोल तयार करता येतं, आणि कीटोन हे सेकंडरी मटेरियल घेतलं तर इथं काय तयार होतं सेकंडरी अल्कोहोल तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता इथे एक्झाम्पल रिप्रेझेंट केलेलं आहे इथॅनल किंवा त्यालाच आपण म्हणतो ॲसिटाल्डिहाइड दॅट इज CH3CHO. तर तुम्ही त्याला ॲसिटाल्डिहाइड सुद्धा म्हणू शकता किंवा इथॅनल हे त्याचं अयुपॅक नेम आहे. तर इथॅनलचं रिडक्शन H2 आणि Ni केलं, आणि रिॲक्शन कितीला कॅरी आउट केले 413 केल्विनला कॅरी आउट केली, तर देअर विल बी द फॉर्मेशन ऑफ इथॅनॉल टेक्स प्लेस. तर ह्या रिॲक्शनमध्ये लक्षात ठेवायचं हा जो CH ग्रुप आहे त्या CH ग्रुपचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं CH2 मध्ये होत असतं. तर अशा प्रकारे आपण इथं जनरल रिॲक्शन स्टडी केली. आता जनरल रिॲक्शन स्टडी केल्यानंतर ॲक्च्युअल आपण एक्झाम्पल आपण स्टडी करूया. तर इथॅनॉल जे आहे ते इथॅनॉलचं आपण रिडक्शन केलं. इथॅनॉल ऑन रिडक्शन बाय
renin nickel and 413 Kelvin, then ethanol is formed. तर इथं इथॅनॉल तयार झालेला पाहायला मिळेल. तर मगाशीच मी सांगितलं होतं, तर हा जो ग्रुप आहे, तर ह्या ग्रुपचं कन्वर्जन कशामध्ये होतं? इट इज गेट्स कन्वर्टेड इन टू OH. तर अशा प्रकारे इथं जनरल रिॲक्शन स्टडी केल्यानंतर इथं आपल्याला आता स्टडी करायचं आहे ॲक्च्युअल रिॲक्शन. तर इथॅनॉल ऑन रिॲक्टिंग विथ renin nickel at 413 Kelvin, it is gets converted into ethanol. तर स्टार्टिंग मटेरियल आपलं अशा प्रकारचं आहे CH3CH डबल बॉन्ड O CH3CHO. तर याचा आयुपॅक नेम आहे इथॅनल किंवा कॉमन नेम आहे, याचा आयुपॅक नेम आहे इथॅनल आणि कॉमन नेम काय आहे? ॲसिटाल्डेट. तर ॲसिटाल्डेटची रिॲक्शन renin nickel बरोबर केली तर काय तयार होतो? इथॅनॉल तयार होतो. तर इथं हा जो CHO ग्रुप आहे त्या CHO ग्रुपचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं? CH2OH. किंवा त्याच्यानंतर